या या मंडळी या. नाटकात दिग्दर्शक दिसत आता कॅमेरे हातात असल्यामुळे टाळ्या वाजवा म्हणता येत नाही. खुर्च्या वाजवा. आम्ही तयार आहोत, तुम्ही सांगितलं. येस, रेडी रेडी. नाही नाही, म्युझिक वाला नाही गेलाय. रेडी. या 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 मंडळी, या या या, घरात स्वागत आहे. असू द्या, कशाला. तुमच्या नाही, तुळशीच्या. असं होय. आजी कशी आहे नाचून? नक्की आहे म्हणती. सारख्याला वारख. या 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 या, आई सुनारी घरात. पांडुरंगाचं दर्शन घ्या. पांडुरंगा सुखात ठेवा. या, आईचं दर्शन घ्या. हो, आईच्या पाया पडा. या या या. पप्पाच्या पाया पडली. हो, लवकर तुमचं दर्शन घ्यावं लागावं. अरे काय बोलतो? या, तुम्हाला खोली दाखवतो. अरे थांबा, असं काय करता? जर तोंड तर गोड करा. गप्पे आता ती. या, खोली दाखवतो. अरे काय खोली दाखवायची, काय झाली तुला? हा, जर थांब, आत्ता आले ती, जरा उखाणे बिखाणे घ्या. रीत असते ती, नाही का अनिल राव? काय की बुवा? गोदे पलीकडची यांना तर काहीच माहित नाही. हा, मी घेते. पुंडलिक रावांची झाले आज देते मी वचन. काय खाताय? पुंडलिक रावांची झाले आज देते मी वचन. महाराज, हो. खोलीत तरी प्रेमाचं बोला, नाहीतर करताल प्रवचन. दे उत्तर. प्रेमाचा आपण बोलूच, स्नेह घराशी वाढवावा. काय आहे म्हणलं, प्रेमाचा आपण बोलूच, स्नेह थोडा घराशी वाढवावा. आपण संसाराला सुरुवात करतोय, सौशिवानी अल्लडपणा सोडावा. अगं बाई, तू माझ्या मनातलं बोलला. हो, या मी अजून एक घेते. संसाराच्या लेखणीत घालते स्वप्नांची शाई. संसाराच्या लेखणीत घालते स्वप्नांची शाई. पुंडलिक रावांचं नाव घेते, यांची आई ती माझी आई. अष्टपुत्र सौभाग्यवती. या, खोली दाखवतो. अरे आत्ताच कुठे चालला? हो, थोर संत सांगून गेले, संसार असतो व्यवहार. आठवतंय का काही? थोर संत सांगून गेले, संसार असतो व्यवहार. सौशिवानीच्या गळ्यात घालतो हार, तिच्या स्वप्नांना आता माझा हात हार आहे ना. चला चला, पुढचं पुढे बघूया. हो, स्वप्न बघताय. वा, निघाले? हो, छान झालं ना सगळं. आमची काळजी भेटली. तुमची भेटली. काय जेवून जाता का नको? नाही, आता झालं ना तिथे देवळात ते आपलं बघितलं की. चला, येत जाईल आतमधनं. या वर्षाला निघा. बाप झाली का नको? या या, गोदे पलीकडे चालले का? एसटी नाही गावली तर सांगा, होड्या देतो. अरे बापरे, बोला तुम्ही. पांडुरंगाला सांगते, बाबा पाणी गाळायला तरणे हात आले, आता आम्हाला नाही पाजलं म्हणजे मिळून. पांडुरंगा सांभाळते बाबा. सगळं सांगितलं, लक्षात ठेवायचं. मोठ्यांकडून तक्रार येऊ द्यायची नाही, कळलं? हा, आणि हे बघ, हे काय पप्पा? अगं सारखे माझ्या मोबाईलवर व्हिडिओ पाहतेस ना, म्हणून तुला तुझा आणून दिलाय. भारीतला आहे, पण जास्त बघायचं नाही. आता घराकडे बघायचं. माझ्या गरिबीत जसं जमलं तसं सांभाळलं जर तुला पुरी. पण काही राहिलं असेल तर माफ कर या बाबा. पप्पा, सुखी राहा ग माझी माय. चला, आता भावनिक व्हायचं नाही. एवढं कार्य छान झालं. या या या, आई पाय पुरं तर बरं तेल लावतो. अरे आता कुठे गेलं? आत्ता लगीन झालं तुझं. हो, मग लग्न झाल्याचं आईच्या पायाला तेल लावण्याचा काय संबंध आहे? बायको घरात आली म्हणजे आईची पाय दुखत नाहीत का? लावू दे का ते. अरे नवीन आली ती घरात, आता पहिलं पाऊल टाकलं तिनं, तर तिला काय पाहिजे नको ते बघ ना. बरं, तू म्हणती तर बघतो, पण तेल लावणार या. सौशिवानी काही पाहिजे का तुम्हाला?
नाणी कुठे आहे? असल गरम पाणी तर घेते आत पाय धुवून. काय झालं? काय नाही. या इकडे आहे, नाणी आहे ना आपल्याकडे. या हे बघा, इकडे नाणी आहे. हा, पाणी नसेल तिथं पाणी घ्यावं लागल. बादलीत पाणी घ्या, त्याच्यामध्ये स्टीलचं दांडकं घाला, बटन लावा, मग दांडकं काढून पाण्यात हात घाला, नाही तर झटका लागल. अंग पुसायला पंचा पण इकडे जा. हा, जा, गमचा आहे. जा आईकडे बसा. हो, तुम्ही म्हणताय तर बसतो. आई, पाय पुढं कर बरं, तेल लावू दे. हे, गेलं तेल लावत. काय झालं? हे बघ हे हा. स्वतःची आब राखून संसार कर. हो हो. लोक तुला मारण म्हणून मान देतात. हो, हो. हा? हो, हो. अरे तुरे केलेलं चालणार नाही. नाही तू आता पाहिलं का? मी अरे तुरी नाही, आहो शिवानी म्हणलं तिला. अरे तू नको करू रे, तू एकेरीच बोल. तिनं तुला अरे तुरे केलेलं चालणार नाही मला. असं कसं? आणि तिची समजा आऊ जाऊ करा अशी अपेक्षा असेल तर? तिची काय का अपेक्षा असे ना, तू लक्षात ठेव. मी तुला काय सांगते ते ऐक. हा. बरं का, ती जादा आहे जरा. अगं, मी तुला सांगते ते काय. आता म्हणली तिनं पहिलं पाऊल टाकलं, आता म्हणायली जादा आहे. असं कसं होईल? मग कुचकं बोलून गेली, ऐकलं नाही का? कोण कुचकं बोलून गेली? तुझी बायको. कोण माझी बायको? अरे आता आग घातलीस ती. अगं, अजून मला सवय झाली नाही. काय कुचकं बोलून गेली माझी बायको? म्हणाले नाही का, काय? अचल गरम पाणी तर घेते हात पाय धुत. माझ्यात कुचकं काय होतं? अचल गरम पाणी. हा. अचल हा. म्हणजे तुमच्या घरात गिझर आहे का? त्याला 24 तास गरम पाणी येतं का? असं. अरे आई, मग सरळ सरळ विचारलं असतं की तिनं. आणि संसार आहे यो, या सरळ काहीच नसतं. मला कशाला पाडलं ग याच्यात? जाऊ दे, आता पडलाय लई हा. डोळा नको राहू. हा. लक्षात ठेव, मांजर पहिल्या रात्रीच मारायची असते. हे काय आहे? कोणाची मांजर मारायची? अरे असं म्हणण्याची पद्धत असते. आई, तू काय बोलायली? माझ्या काही डोक्यावरून चाललंय बुवा. इकडे ये, तुला सांगते मी एक गोष्ट. अरे तुझ्या मामाचीच आहे. हा, हा. मामाची बरं का. मामाचं जेव्हा लग्न झालं ना, हा. तर पहिल्या रात्री गेला खोलीत. बायकोची गुलू गुलू करणार, इतक्यात मांजर ओरडायला हा. लागलं. त्यानं दुर्लक्ष केलं. हा. पुन्हा गुलू गुलू करणार, तर पुन्हा मांजर ओरडायला लागलं. एकदा झालं, दोनदा झालं. बायको पण वैतागली. नाही तर काय? म्हणाली, जा त्या मांजराला बाहेर निघला. हा. यानं काय करावं? काय करणार आहे मामा मांजर बाहेर सोडून आला असं? यानं डोळे लाल केले, रागानं कंबर कसली आणि एक पेकडत हात घातले. मामीच्या? मामच्या नाही रे, मांजराच्या. हा, ते गेलं कुई कुई करत. हा. काय शिकलं? हेच शिकलो की संसारात मांजरीचा व्यत्यय होऊ नये म्हणून दारा खिडक्या गच्च लावून घ्या, है ना? कसा रे तू? मग काय शिकायचंय? असं नाही रे. हा. हे असं केल्यानं नवरा आपला गप बसणाऱ्यातला नाही, हे बायकोला कळतं. हा. आणि पहिल्याच दिवशी मांजर मारल्यामुळं नवरा आयुष्यभर संसारात वाद म्हणून जगत. कळलं? इथं मला 2 प्रश्न पडलेत. काय? एक, समजा पहिल्या रात्री मांजर आलीच नाही तर हाणायचं कुणाला? अगं बाई, खरंच की. आणि दुसरा, आमच्या वडिलांनी पहिल्या रात्री मांजर हाणली होती का? येतात आपल्या संसारातली मांजर आपण तर ओळखायची. कशी? तुला सांगते, हा. या बायकांच्या गोष्टी या सांगते. बायकांच्या गोष्टी. हा, बरं का. आता तू काय केलं, साईडला गमच्या तिथंच आहे बघ. आता म्हणलं ना. म्हणालच ना. म्हणलं. आता थोड्या वेळ ती तुला हात येईल, म्हणेल गमच्या सापडत नाही. मग तू काय करायचं? देतो पटकन जाऊन. नाही असं नाही करायचं. हा. अरे नवऱ्याचा अंदाज घेत असतात या. हा. तू जायचं नाही, तू इथंच बसून राहायचं आणि इथूनच ओरडायचं, हाय तिथंच बघ. काय? हाय तिथंच बघ. अरे आता नाही, तिला हट्ट मारू दे मग बघ. पण आई मला एक सांग, हा. हा अंदाज हाणायलीच का अनुभव आहे? दोन्ही आहे. बघ. अहो हम्म. अहो आई, अरे काय? अरे ती ओली झाली. ते काय ओली गं? कशाला झालं? गमच्या सापडत नव्हता. मग मला आवाज द्यायचा ना, मी आलो असतो. आता तुम्ही आई जवळ बसला होता, म्हणलं कशाला त्रास. या आणि इकडे आम्ही मांजर मारायची सगळी तयारी केली होती. मांजर मारायची? हा, माझ्या काय मामाचं आहे, लग्न काय झालं. आहे, काय आहे? बायकाने ओले त्याने बाहेर येऊ नये. जायचं बरं दिसत नाही बायकांच्या जातील. आज त्या कपडे बदलतेस. कपडे बदलून तुम्हाला जेवायला वाढू का? नको. आज द्वादशी आहे, माझी आई एकदाच जेवती. तुम्हाला माझी आई ज्या दिवशी एकदा जेवती त्या दिवशी मी पण एकदाच जेवतो. काय काय बरोबर आहे ना? आणि कायम लक्षात ठेवायचं बरं का. हो. चल जा बरं. जा आराम कर. मस्त आहे ना? हे बघ, छान आहे ना? अरे इकडं बघ. ही पेटी ती इथं मुद्दाम ठेवून दिली. नवरा आपल्या किती आहारी येऊ शकतो याचा अंदाज घेते ती. मुकाट्यानं तू घेऊ जावी म्हणून ठेवली तिने इथं. असं आहे होय. आता मी पुन्हा मांजर मारायची. हा, नाही. तिला म्हणायचं तुझी पेटी बाहेर राहिली, तू घेऊन जाय.
काय झालं गं? हा? पेटी राहिली होती. हा देतो ना. आय, अगं कशाला उगा चक्र मारते हा? चक्र नको मारू गं. पक्क माहित नव्हतं ना खोली हीच आहे का ते. तेव्हा घेऊन जाऊन जाऊन खात्री केली, आता घेऊन जाते. जोडे सारखं झोपलावं लागलं. ते मी धरते धरते. अगं नको एवढा भार हात लावू आई, उसनेत कंबर भरल. असू दे रे ठेवून जाते ती. नको नको किती कष्ट करशील आई तू. तो जाऊन आयो, हा. खतरनाक. पेटी रिकामी का काय? आजपासून पायाचं तेल डोक्याला लावावं लागत आहे वाटतं. वाटतं मी कुठं घालायचं ते. तू लक्षात ठेव कायम. हा. बरं का? मांजर मारायची. अरे का मी काय सांगते ते आई. हा. तू माझी ठेवशील तिच्या समोर तर ती माझी ठेवेल. Yes. नाहीतर तुम्ही लागाल गुलू करायला आणि मी बसले तीर्थयात्रा. काही काळजी करू नको आई, बायको जरी असली नवीन तरी मी तुझाच मान ठेवीन. हा, ठेव. हा, काळजी करू नको. माझ्याच पोटी जन्माला येतो येतो मी पुन्हाही नाही, मी पुन्हा येईन. बायको दुसरी कर रे बाबा. हो. ओके थँक्यू. चालेल. वा त्याचा दरवाजा गेला. मस्त नाही नाही ग्रुप फोटो हवाय. 5 मिनिटात आलो. तिकडे घेऊया आता. काय इथे मला वाटत नाही शक्य आहे. बसून काढूया पुढे 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 तुमच्या दोघांच्या मध्ये मी कशाला